पुण्यात खासदार मेधा कुलकर्णींचे आक्षेपार्ह बॅनरवरून मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी। महिलांनी राजकारणात राहायचं नाही का बॅनर लावणाऱ्यांना खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल। वरुण सरदेसाई संदीप देशपांडेंच्या भेटीला दादरच्या जिप्सी हॉटेलमध्ये दोघांची भेट। ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाच्या नियोजनावर चर्चा। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर आभार मेळावा। बारामतीत उद्या अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा। अजित पवार उद्या मानणार सर्व सभासदांचे आभार। इराण इस्रायल शस्त्रसंधीनंतर सोन्याच्या दरात घसरण। 8 दिवसात सोन्याचे दर 3000 घसरले। सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा। खारघरचे रहिवासी सिडको विरोधात आक्रमक। सिडकोच्या पाण्याच्या टाकीवर काढला मोर्चा। तर खारघरला 90 MLD पाण्याची गरज, मात्र 70 MLD पाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे उर्वरित 20 MLD पाणी JNPTला वळवत असल्याचा आरोप केला जातोय। बार्शीचे माजी आमदार राज राऊत यांच्या मुलाची गाडीला ओव्हरटेक केल्यानं दादागिरी। रणवीर राऊत असं मुलाचं नाव। घरात घुसून मारहाण करण्याची धमकी देत रस्त्यात राऊत यांनी शिवीगाळ करत केली दंबाजी। पुण्यात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन। वीज चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग। उल्हासनगरच्या लाईफ केअर रुग्णालयातील प्रकार। डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। भटउमरा गावातील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला। वर्गातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर प्लास्टर कोसळले। स्लॅब कोसळल्यानं एक विद्यार्थी गंभीर जखमी। वारी सोहळ्यात ड्रोन वापरण्यास बंदी। पुणे ग्रामीण पोलिसांकडून अँटी ड्रोन गनचा वापर। तर विनापरवाना 9 ड्रोन पुणे ग्रामीण पोलिसांनी पाडलेत। पोलिसांकडून ड्रोन मालकांची चौकशी सुरू। डोंबिवलीतील सोसायटीतून 2 कोटी 12 लाखांचे MD ड्रग्ज जप्त। खोणी पलावा परिसरातील एका सोसायटीतील प्रकार। डोंबिवलीत मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।